घोड्यांच्या टापांचा आवाज, गार वाऱ्याची झुळूक आणि प्रवेशद्वारावर उभा असलेला आदियोगी शिव जणू प्रत्येक शिवभक्ताचं शांतपणे स्वागत करत आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अक्षय पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या बाबा बर्फानी अमरनाथजी 2026च्या यात्रेमध्ये. आज आहे तारीख 4 आणि आज आमचा ॲक्च्युअल गुफाकडे जाण्याचा दिवस आहे. सो वाजलेत पहाटेचे 3 आणि आम्ही आता लाईनमध्ये लागलोय. डोमेल गेट पासून साधारणतः 200 मीटर अगोदर लाईनमध्ये आहोत आम्ही आणि आमच्या आधीपासूनच लोक लाईनमध्ये लागलेत. आता आम्हाला समजलं इथे आल्यावर की काही काही लोकांनी रात्री 2 वाजताच लाईन लावलेली आहे. सो आजचा आपला एकंदरीत प्रवास आहे ट्रेकिंगचा, इथून डोमेल गेट पासून वरती गुफापर्यंतचा. सो आता आपण पुढे जाऊन सिक्युरिटी प्रोसेस पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो. बोला बाबा बर्फानी की जय हो. आम्ही टेंट जो आहे तो गेट पासून 250-300 मीटर वरतीच घेतला होता. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा की डोमेल गेटच्या जवळपास तुम्ही टेंट घेतलात तर सकाळी तुमची ही जी प्रोसेस आहे लाईन लावण्याची वगैरे ती खूप लवकर पूर्ण होईल. अदरवाईज लाईन तुम्हाला आता दिसते की नाही माहित नाही, पण लाईन फटाफट वाढते कारण आपल्यासारखा विचार करणारे खूप लोक असतात. आता आपण डोमेल गेटच्या जवळजवळ पोहोचतोय. हे बघा, इथे जाऊन आपल्याला पूर्ण फिजिकल स्कॅनिंग सिक्युरिटी चेक करायचं आहे आणि त्या बाजूनी गेल्यानंतर आपली यात्रा सुरू होईल. जागोजागी आपले मिलिटरीचे जवान तिकडे तैनात आहेत. तुमची यात्रा जर फास्ट ट्रॅकवर चालायला पाहिजे तर ते लोक वारंवार ज्या सूचना करतात त्या तंतोतंत फॉलो केल्या तर आपला टाइम वेस्ट होत नाही. ऑलमोस्ट लाईन लावून 45 मिनिट झालेले आहेत आणि हार्डली एक 100 मीटर अजून असेल. हा सिक्युरिटी चेक झाला की आपण ट्रॅकवरती लागू. हे बघा, आपण जेव्हा RFID तिथे स्कॅन करणार तर या स्क्रीनवरती आपली पूर्ण डिटेल तिथे दिसते. फायनली RFID स्कॅन करून डोमेल गेट पार करून आलेलो आहे. पुढे बघू शकताय तुम्ही किती भक्तांचा इथे, पुढे बघू शकतोय आपण भक्तांची किती इथे गर्दी जमलेली आहे. बोला नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव शंभू. हे बघा, हे घोडे चाललेत. मास्क घातला होता कारण तिकडून आत येताना खूप चिखल होता, घोड्यांची लीद होती, सगळं पोलीस आणि मला काय ना ते इन्फेक्शन पटकन होतं. सो एनिवेज, बॅक टू द पॉइंट. घोड्यांचा जो आजचा रेट आहे 2950 रुपये वरती जाण्याचा. तो आमचा स्क्वॉड रेडी आहे. काय वाटतंय? फुल ऑन पॉवर, एकदम पॉवर आणि एकदम नॉस्टॅल्जिया झालाय सगळं क्राऊड बघून. आणि आमचं फटाफट 45 मिनिट्स मध्ये आपलं स्कॅनिंग वगैरे झालं आणि आपण इथपर्यंत आलोय. सो ट्रॅक आता तिथून चालतो. बघा, असं तिथून स्ट्रेट गेल्यावर हा वरती 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 जायचं. पहाटेचे 3 वाजलेत. सूर्य अजून उगवायचा आहे, पण भोलेनाथाच्या भेटीची आस हजारो पावलांना जागी झाली आहे. इथून पुढे सुरू होणार आहे श्रद्धा, निसर्ग आणि महादेवाच्या कृपेचा अविस्मरणीय प्रवास. पहिलं पाऊल पडतंय आणि महादेवाच्या दिशेने प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतोय. डोक्यावर शांत चांदणं, समोर खडा चढ, बाजूने कोसळणारे छोटे धबधबे आणि अंगाला झोपणारा हिमालयाचा वारा. इथे प्रत्येक श्वास निसर्गाची ताकद जाणवून देतो. ऑलमोस्ट 2 किलोमीटरची चढाई आम्ही केलेली आहे आणि पुढे पुढे चालतच आहोत. भेटूया, कारण बोलताना दम प्रचंड लागतोय, त्यामुळे ब्लॉग करताना थोडा त्रास होतोय, पण तेवढा उत्साहही आहे कारण आज फायनली बाबा बर्फानीचे दर्शन आम्ही करणार आहोत. सो वाजलेत आत्ता 6 आणि आम्ही ऑलमोस्ट अर्ध डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. बरारी टॉप वरती थांबलोय. हा जो एरिया दिसतोय हा बरारी टॉप म्हणून आहे. इथून पवित्र गुफा बाबा बर्फानीची फक्त 6 किलोमीटर राहिलेली आहे. थोडासा दम लागतोय बोलताना. स्टार्ट केलं होतं आम्ही बरोबर 4 वाजता आणि आता 6 वाजून 5 मिनिटं झालेत. ऑलमोस्ट 2 तासामध्ये आम्ही अर्धा डिस्टन्स कव्हर केलेला आहे. आता अर्ध्यापेक्षा जास्त बेसिकली
आता इथून 6 किलोमीटर पुढे जाऊन दर्शन घ्यायचंय. चला या ढाब्यावरती थोडीशी चहा घेऊया, तरतरी येईल आणि पुन्हा आवाजात माझ्या फरक जाणवत असेल कारण प्रचंड दम लागतोय. एकदम स्टीफ चढाई आहे. तुम्ही म्हणाल की मधला ब्लॉग केला का नाही, प्रयत्न खूप केला पण सिरियसली सांगतो खूप दम लागत होता, नाही पॉसिबल झालं. कॉफी आलेली आहे. अमोल दादा कशी आहे? चांगली बनवली. बऱ्याच वर्षांनी म्हणजे ह्या साईडला अशी चांगली कॉफी आहे. सो लेट्स सी, मी ट्राय करतो. हा हा हा, मस्त मस्त पंच लागला रे कॉफीचा. खूप मस्त कॉफी बनवली आहे आणि दूध मस्त उकळलंय त्यामुळे कॉफीचा फ्लेवर छान येतोय आणि त्याला मी सांगितलं तर शुगर नकोय. मस्त स्ट्रॉंग बनवली कॉफी. आज वातावरण खूपच खूपच स्वच्छ आहे. कारण काय होतं, पाऊस जर पडला थोडा सुद्धा तर चालताना चिकचिक झाली तर आपलं थोडंसं इरिटेशन होऊ शकतं आणि मग ते दुसरा एक असा पॉईंट होतो की चिखल होतो. चिखल झाला तर मग आपलं लक्ष जे आहे ते पूर्ण त्याच्याकडे जातं. सो आज वातावरण खूप चांगलं आहे. खरोखर भोलेबाबांची माझ्यावरती म्हणजे नेहमीच असते तशी आज पण आहे. सो थोडंसंच डिस्टन्स राहिलंय, थोडं म्हणजे बऱ्यापैकी राहिलंय. एक 6-6.5 किलोमीटर पुन्हा पुढचा प्रवास सुरू करणार आहोत आणि आता थेट आपण पवित्र गुफेच्या जवळपास पोहोचल्यावरती जी तिकडे जे काय वार्तालाप करायचं ते करणार. ट्रॅक मध्ये चालताना एका गोष्टीचं तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण ट्रॅक मध्ये घोडे, पालखी आणि आपण जे पायी चालतो एकाच ट्रॅक वरून चालतो. सो एक साईड पकडून जर चाललो तर कोणाला आपला त्रास होणार नाही आणि आपला पेस जो आहे तो तुटणार नाही, ह्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. बघा हा जो दिसतोय हा मेन ट्रॅक आहे. सो इथे तुम्हाला दिसत असेल घोडे पण चालतायत, पालखी पण आहे आणि ट्रेक करणारी लोक पण चालतात. सो आपल्याला याची काळजी घ्यायला पाहिजे की आपण एक दुसऱ्यांच्या रस्त्यात किंवा मार्गात येणार नाही. कारण काय असतं, घोड्यांचा एक पेस असतो, पालखीवाल्यांचा एक पेस असतो आणि आपण जर त्यांच्या मध्ये गेलो तर धक्काबुक्की होते आणि मग ते भांडणाला वादाला कारण होऊ शकतं. सो याची काळजी घ्यायला पाहिजे. चला चहा झालेला आहे आणि आता पुन्हा ट्रेक सुरू करतो. आपण चालायला सुरू करूया. ऑलमोस्ट 6 किलोमीटर आपल्याला आता पुन्हा चालायचं आहे. काही प्रवास शरीराने केले जातात आणि काही आत्म्याने. अनवाणी पायांनी भगव्या वस्त्रांमध्ये चालणारे हे साधू, त्यांच्याकडे पाहिलं की जाणवतं श्रद्धेची ताकद कोणत्याही पादत्राणापेक्षा मोठी असते. आणि मग नजरेसमोर उलगडत जातो हिमालयाचा विराट दरबार. शुभ्र बर्फाने झाकलेली शिखरं, निळाशार आकाश, शुद्ध हवा आणि हिरव्यागार दऱ्या. जणू निसर्गाने स्वतः महादेवाच्या स्वागतासाठी हा साज चढवला आहे. या कठीण प्रवासात प्रत्येक यात्रेकरू सुरक्षित राहावा म्हणून भारतीय सैन्याचे जवान दिवस रात्र सेवेत उभे आहेत. हीच या यात्रेची न दिसणारी पण सर्वात मजबूत ताकद. आणि या सगळ्यांच्या साक्षीने मीही महादेवाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आहे. इथे प्रत्येक पाऊल स्वतःला शोधण्याकडे जात आहे. बोला हर हर महादेव. या हिमालयाच्या कुशीतून वाहणारं हे स्फटिकासारखं स्वच्छ पाणी फक्त तहान भागवत नाही तर मनालाही शांत करतं. इथल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात महादेवाच्या सृष्टीचं पावित्र्य जाणवतं. वाइब्स तुम्ही बघू शकता. आणि फायनली आता इथून 2 किलोमीटर पुढे होली केव्ज आहेत अमरनाथजीची. तो आता आम्ही त्या ठिकाणी चाललोय. पण त्याच्या आधी आम्हाला आमचे फोन, स्मार्ट वॉचेस वगैरे सगळं इथे जमा करावे लागतील. सो दर्शन करून येतो आणि आल्यानंतर उरलेली सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करतो. बोला भोले भंडारी की जय हो. बाबा अमरनाथजीची पवित्र गुफा इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, दम लागतो इथे चालत चालत शूट करताना. सो आता त्या दिशेने चालतोय. पुढे गेल्यावरती मोबाईल, स्मार्ट वॉच सगळं जमा करावं लागणार आहे. सो आता तिथे पोचतो
आल्यानंतर बाकीचं बोलूया. आणि अखेर तो क्षण समोर उभा राहतो. दूरवर दिसणारी अमरनाथाची पवित्र गुहा, जिच्या दर्शनासाठी हजारो पावलं, असंख्य प्रार्थना आणि अपार श्रद्धा इथपर्यंत घेऊन येते. त्या एका क्षणात सारा थकवा विरघळून जातो आणि मनात फक्त एकच भावना उरते, भूखे को अन्न, प्यासे को पाणी, जय 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 बाबा बर्फानी, हर हर महादेव. सो आता इथे मागे बघू शकता आपलं बॅकपॅक किंवा छोटं मोठं जे सामान असेल आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन हे इथे जमा करायचं. सो आता मी चाललोय, दर्शन घेऊन आल्यावरती पुन्हा भेटतो. आपल्याला आपलं सामान, छोट्या मोठ्या बॅकपॅक, स्मार्ट वॉचेस, कॅमेरा, मोबाईल फोन्स हे सगळं इथे जमा करायचंय आणि वरती दर्शनाला जायचंय. हात जोडून, डोळ्यात भक्ती आणि ओठावर हर हर महादेवचा जयघोष, प्रत्येक यात्रेकरू एकाच विश्वासाने त्या पवित्र गुहेकडे पाऊल टाकत आहे. प्रत्येक पायरी आता फक्त दगडाची राहिली नाही, ती श्रद्धेची परीक्षा आहे. आणि आता त्या हजारो शिवभक्तांमध्ये मीही एक. महादेवाच्या चरणाकडे टाकलेलं प्रत्येक पाऊल अहंकारापासून दूर आणि अध्यात्माच्या अधिक जवळ घेऊन जाणारं. हर हर महादेव. माझ्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सांगत असेल की माझं दर्शन किती छान आणि सुलभ महादेवांनी करून दिलेलं आहे. इथून मागे जे बघू शकताय तुम्ही, हे बघा, इथून आपल्याला जायचंय. सो सुरुवातीला फोन, बॅगा हे सगळं जमा करायचं असतं, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. त्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला चपला ठेवायच्या आहेत आणि मग स्टेप्स, 458 स्टेप्स आहेत, त्या चढत 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 आपण भोले बाबांच्या दरबारात पोचतो. गेल्यानंतर झिगझॅग अशा 6 लाईन्स आहेत आणि मुखदर्शन म्हणजे लांबूनच आपल्याला जवळपास आपल्यापासून म्हणजे लाईन जिथून फिरतात तिथून जवळपास 10 फुटाच्या अंतरावर शिवलिंग प्रगट झालेलं आहे. आज आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलेलं आहे. कदाचित पुढच्या 2 दिवसामध्ये महादेव अंतर्धान पावतील, शिवलिंग जे आहे ते अंतर्धान पावेल. यात्रेचा ओव्हरव्ह्यू जर आपण करायचं ठरवलं तर यात्रा सुरू झाली होती 29 जूनला मुंबईवरून रात्री 9 वाजता. मुंबई सेंट्रल स्टेशन पासून आम्ही आलो इंदोर पर्यंत. नंतर आमची दुसरी ट्रेन होती इंदोर पासून कटरा पर्यंत. त्यानंतर आम्ही टॅक्सी केली, इथे प्रायव्हेट व्हेकल केली आणि तिथून बालटाल पर्यंत आलो. तिथे आम्ही RFID घेतला आणि आज आम्ही इथे सकाळी 4 वाजल्यापासून चढायला सुरुवात केली. त्यानंतर मोबाईल, बॅग्स, शूज हे सगळं काढून 458 पायऱ्या चढत बाबा बर्फानीचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलोय. आणि ह्या पूर्ण ट्रॅक मध्ये तुम्ही तोंडाचा जो मास्क आहे तो प्लीज कॅरी करा, कारण धूळ वगैरे भरपूर उडते. तर मला तर धुळीची अलर्जी आहे, सो माझ्याकडे ऑप्शनच नव्हता आणि बऱ्यापैकी लोकांनी मास्क वगैरे तोंडाला घातलेच होते. उतरताना घोडा घेतलाय, कारण माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी जिथे जिथे तीर्थयात्रा केलेल्या आहेत, उतरताना माझे पाय खूपच श्रिंक होतात आणि मला ते जमत नाही. सो आणि मुंबईपर्यंत ट्रॅव्हल सुद्धा करायचं आहे, वेळही कमी आहे. सो जाताना घोड्यावरून जाणार आहोत. सो घोड्याचा रेट काय आहे तो आता डायरेक्ट खाली गेल्यावरतीच तुम्हाला मी बाकीची इन्फॉर्मेशन देतो. कमेंट करून सांगा किती घोडे असतील, कमेंट करून फटाफट. किती घोडे असू शकतात त्याच्यात? दर्शन पूर्ण झालं, पण हा प्रवास इथे संपत नाही. परतीच्या वाटेवर घोड्यावरून जाताना प्रत्येक वळण पुन्हा एकदा त्या हिमालयाच्या आठवणी मनात कोरून जातं. शरीर थकलं असतं तरी मन मात्र समाधानाने भरलेलं असतं. आणि मग वाटेत अभिमानाने फडकणारा तिरंगा नजरेस पडतो. या पवित्र यात्रेत श्रद्धेचं रक्षण करणारे आपले जवान आणि त्यांच्या शौर्याचं प्रतीक असलेला हा तिरंगा, तो फक्त एक ध्वज नाही,
तर प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाची, त्यागाची आणि एकतेची ओळख आहे. महादेवाच्या कृपेने आणि भारत मातेच्या आशीर्वादाने हा प्रवास कायम स्मरणात राहील. आता ऑलमोस्ट आपण पोहोचत आलोय. तत्पूर्वी सर्व घोड्यांना इथे पाणी पाजलं जात आहे, ते बघा. पोचलेलो आहे खाली स्टार्टिंग पॉइंटला, म्हणजे आत्ताचा एंड पॉइंट. आणि आता इथे आपल्याला हे यात्रा कार्ड सबमिट करायचं. पहाटे 3 वाजता लाईन लावली होती आणि 4 वाजता आम्ही इथून स्टार्ट केलं होतं. त्यावेळेसचं दृश्य काहीतरी वेगळंच होतं आणि आता पुन्हा आलोय त्यावेळेसचं दृश्य वेगळं आहे. ही जी यात्रा आहे हे भावनात्मक अटॅचमेंट होऊन जाते आणि महादेव हे माझ्या इतर देवांपेक्षा थोडेसे जास्त जवळचे, त्यामुळे मी थोडा सेंटी पण होतो. पार्किंग पर्यंत पोहोचलोय. आता याच्या पुढचा प्रवास काय असेल अजून डिसाइडेड नाही, कुठपर्यंत जाता येत आहे. पण अमरनाथ यात्रेचा हा व्लॉग आपण इथे एंड करतोय. येताना घोड्याचे आम्हाला लागले होते ऑफिशियली 1750 रुपये आणि साधारण 3-3.5 तासामध्ये आम्ही पूर्ण गुहेपासून खालपर्यंत उतरलो. सो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कळवा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.